Then there is agape love. मग येतं अगापे प्रेम. Agape love is unconditional love. अगापे प्रेम कुठल्याही अटी पलीकडचं प्रेम आहे. And this kind of love is found in the bosom of God. आणि अशा पद्धतीचं हे प्रेम देवाच्या उराशी सापडतं. Even the agape love, अगापे प्रेम सुद्धा which was coined during the time of Plato in the 5th century, 5व्या शतकामध्ये प्लाटोच्या वेळेला it originally referred to some specific kind of love without any romantic love. म्हणजे in it. मूळतः काहीतरी एक विशिष्ट घेऊन त्यामध्ये कुठलंही रोमॅन्टिक प्रेम न घालता It was just a very high kind of love. एक उच्च पद्धतीचं प्रेम. And so that was considered as the best love in the world in those times. तर त्या काळामध्ये जगामध्ये सगळ्यात चांगल्या पद्धतीचं प्रेम त्याला म्हटलं जायचं. And so it was called agape love. त्याला अगापे प्रेम म्हटलं जायचं. But पण when Jesus came on the scene, येशू जेव्हा चित्रात आले, he portrayed a higher form of agape love, येशूंनी अगापे प्रेमाचं एक अजून उच्च असं प्रतीक आपल्याला दिलं, which was called unconditional love. त्याला अटीपलीकडचं प्रेम म्हटलं गेलं. Till that time, तोपर्यंत agape love was not that highest kind of love. अगापे प्रेम तेवढं उच्च पद्धतीचं प्रेम नव्हतं. I mean, they had heard about this kind of love, म्हणजे अशा पद्धतीच्या प्रेमाविषयी त्यांनी ऐकलेलं होतं, but they never witnessed it. पण अशा पद्धतीचा प्रेमाचा अनुभव त्यांनी कधी घेतला नव्हता. But when Jesus came on the scene, पण येशू जेव्हा चित्रात आले, his death and his burial and his resurrection proved that there is agape love right before their eyes. मग येशूंचा मृत्यू, येशूंचं पूर्ण, येशूंचं पुनरुत्थान या सगळ्यातून त्यांना अगापे प्रेम आपल्या डोळ्यांसमोर दिसलं. And so agape love for the first time in the world, तर जगामध्ये पहिल्यांदा अगापे प्रेम it was witnessed in the person of Jesus Christ. येशू ख्रिस्तांच्या रूपामध्ये आपल्याला अनुभवायला मिळालं. And so this term now was adapted by the Bible. तर आता बायबलमध्ये ही जी टर्म आहे ती त्यांनी वापरायला सुरुवात केली. And that's why म्हणून outside the Bible, this kind of agape love you will not find. बायबलच्या व्यतिरिक्त बायबलच्या बाहेर तुम्हाला अशा पद्धतीचं अगापे प्रेम सापडणार नाही. Because कारण Jesus manifested this kind of love on the cross. येशूंनी अशा पद्धतीचं प्रेम वधस्तंभावरती प्रगट केलं, प्रदर्शित केलं. While we were yet sinners, he dying for us. आपण पापी असतानाच येशू आपल्यासाठी मरण पावले. Say, that is agape love. त्याला अगापे प्रेम म्हणतात. So the world got a new meaning of agape love. तर जगाला एक नवीन अर्थ अगापे प्रेमाचा मिळाला. So today when we see the cross, तर आज जेव्हा आपण वधस्तंभाकडे पाहतो, we know it is pure agape love. आपल्याला ठाऊक आहे की ते एक शुद्ध निखळ अगापे प्रेम आहे. So it was the Bible which coined this new term of love. तर बायबल मध्ये या नवीन पद्धतीच्या प्रेमाला एक सुरुवात किंवा एक उल्लेख मिळाला. And it gave this agape love a new meaning, आणि त्यातून अगापे प्रेमाला एक नवीन अर्थ आला, a new lifting, एक नवीन उंच येणं झालं. a love which was never witnessed ever before. असं प्रेम की ज्याचा अनुभव अगोदर कधीही कोणाला आला नव्हता. And that's why Jesus called it as the greater love. आणि म्हणून येशूंनी या प्रेमाला अतिउच्च प्रेम असं म्हटलं. Greater love has no man than this, that he give his life for his friends. यासारखं महान प्रेम, अतिउच्च प्रेम कोणामध्ये नाही की एखाद्या माणसाने आपल्या मित्रासाठी आपला प्राण द्यावा. But पण the love of Jesus is not dying for the friends, he is dying for the sinners. येशूंचं प्रेम तर फक्त मित्रांसाठी मरणं नाही, पाप्यांसाठी मरणं आहे. And so that became the greatest love. आणि त्यामुळे येशूंमधलं प्रेम अतिउच्च प्रेम झालं. Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतोय? So there is no greater love than agape love, which is coined in the Bible. तर अगापे प्रेमापेक्षा मोठं महान प्रेम नाही जे बायबलमध्ये उल्लेखलेलं आहे. Amen? Amen. And this love, आणि हे प्रेम, this agape love, हे अगापे प्रेम which it is poured into our hearts. आपल्या हृदयामध्ये ओतलेलं आहे. That's what Romans 5:5 says. रोमकरास 5:5 मध्ये याचा उल्लेख केलेला आहे. This agape love has been poured into our hearts by the Holy Spirit. पवित्र आत्म्याने हे अगापे प्रेम आपल्या हृदयामध्ये ओतलेलं आहे. And when we have this agape love in us, आणि आपल्यामध्ये जेव्हा अशा पद्धतीचं अगापे प्रेम येतं, it is enough to take your marriage relationship to a higher level of togetherness. त्यावेळेला मग आपल्या विवाहातलं जे नातं आहे ते उच्च पद्धतीच्या स्तरापर्यंत जायला काहीच हरकत नाही. Are you getting me? कळतंय ना? When a husband and wife both carry this kind of agape love, पती आणि पत्नीमध्ये जेव्हा अशा पद्धतीचं अगापे प्रेम येतं, there is a higher level of togetherness. मग अतिउच्च पद्धतीचा एकत्रपणा तिथे आलेला असतो, कारण अगापे प्रेम दोघांमध्ये आहे. And so when this kind of agape
agape love flows through us. आणि अशा पद्धतीचं अगापे प्रेम जेव्हा आपल्यातून वाहतं, You will rarely hear divorce. त्याला फार कमी वेळेला तुम्हाला घटस्फोट किंवा डायव्होर्स हा शब्द ऐकायला मिळेल. If both apply this agape love, जर पती आणि पत्नी दोघांनी मिळून अगापे प्रेम वापरलं, the relationship becomes stronger. तर ते नातं फार खंबीर आणि फार स्ट्रॉंग बळकट असं It होतं is not easily broken. आणि ते सोप्या रीतीनं तुटत नाही. So if one applies this kind of love, एका व्यक्तीनं पती पत्नी तशा पद्धतीचं प्रेम जर वापरलं, there will never be a separation. तर कधी त्यांच्यामध्ये विभक्तपणा वेगळेपणा येणार नाही. All separation is because of the lack of agape love. सगळा विभक्तपणा पती पत्नी का येतो? कारण की अगापे प्रेम कुठेतरी कमी पडतं. But this kind of agape love पण अशा पद्धतीचं अगापे प्रेम should be applied by both the partners to make the marriage fruitful and long lasting. दोघांनी वापरलं पाहिजे त्या विवाहाला सफळ आणि दीर्घायुष्य देण्यासाठी. Husband should also apply it, the wife also should apply it.